मी रचना. वेलकम टू रचना's वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. बाकी सगळे बिझी आहेत त्याच्यामुळे मीच सांगते. तर फ्रेंड्स, आज संडे आहे आणि आज बँड्रा फेअरचा लास्ट दिवस आहे. तर आम्ही आज चाललो आहे. काल ऑली जाऊन आलेले आहे त्याच्या फ्रेंड बरोबर, पण आमच्यासाठी तो आज आमच्या बरोबर येत आहे. तर काय बोलतो ऑली? बरोबर. मग काल गर्दी होती की नाही? होती, पण एवढी नव्हती. कम्फर्टेबल होतं. ओके, मग आज गर्दी असणार की नाही? हो, असेल ना. चला ठीक आहे, गर्दी असेल नसेल तर जायचं तर आहेच. तर चला मग आज जाऊया. तुम्हाला पण देईन माउंट मेरीचं दर्शन. तर तुम्ही रेडी आहात आमच्या बरोबर यायला? चला मग जाऊया. सो फ्रेंड्स, बँड्राला आम्ही पोहोचलेलो आहोत. गाडी एका ठिकाणी पार्क करून आम्ही घेतलेली आहे ऑटो, आणि ऑटोने आम्ही वरती जाणार आहोत. आणि वरती ॲक्च्युली कोणाला जाऊ देत नाहीत, 4 व्हीलर गाडी वगैरे जाऊ देत नाहीत. पार्किंगचे खूप मोठे इश्यू होतं तिथे, त्याच्यामुळे आम्ही एव्हरी इयर असंच करतो. इथून मग ऑटोने वरती जातो. आणि कसं मम्मी असते, सिनियर सिटीजन असतात, त्याच्यामुळे पोलीस वगैरे असतात, ते आम्हाला सरळ वरती जायला देतात. अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत आता मेन चर्चच्या ठिकाणी. चला. ब्रेकफास्टची ॲक्च्युली काही गरज नाही आहे, पण थोडंसं चहा कॉफी घेऊया. ते कॅन्टीन आहे, छान असं दर्शन मस्त झालं आहे. ऑली, कॉफी चहा वगैरे काय? मला मास्क घ्यायचं आहे इकडे.
तर फ्रेंड्स, छान असं माउंट मेरीचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता इथून आपण जाणार आहोत फेअरमध्ये. तर फेअरचा व्हिडिओ बघता बघता तुम्हाला मी या वास्तूबद्दल, या चर्चबद्दल काही थोडीशी माहिती देणार आहे. गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी माहिती सांगितलेलीच आहे, परंतु आपले जे नवीन सबस्क्रायबर आपल्याला जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी मी ही माहिती परत एकदा सांगणार आहे. तर चला आपण सुरू करूया छोट्याशा या माहितीसाठी. मुंबईत फार वर्षापूर्वीपासून सर्व धर्मीय लोक गुण्या गोविंदाने आनंद नांदत आहेत आणि मुंबईला आजची ओळख देण्यात प्रत्येकाचे मोलाचे तितकेच योगदान आहे. मुंबईत बेटावर सर्वात प्रथम दाखल झालेले पोर्तुगीजही त्याला अपवाद नाहीत. स्वतःचा कारभार चालवण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांनी किल्ले आणि वास्तू बांधल्या, त्याचप्रमाणे धार्मिक स्थळंही उभारली. यापैकी अतिशय जुनी आणि दिमागदार वास्तू म्हणजे बांद्रे येथील माउंट मेरी चर्च. बांद्रे येथील बँडस्टँडच्या समुद्र सपाटीपासून अर्धा किलोमीटरवर आणि 80 मीटर उंच टेकडीवर या चर्चला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. बांद्रे रेल्वे स्थानकापासून 7 किलोमीटरवर असलेल्या चर्चपर्यंत रिक्षा, बस, टॅक्सी या अशा अनेक सुविधाने पोहोचता येते. पोर्तुगालमधील ख्रिस्ती धर्मगुरूंनी 16व्या शतकात मदर मेरीची मूर्ती इथे आणून चर्चची बांधणी केली. बेसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट या नावाने ओळखलं जाणारे हे चर्च पहिल्यांदा 1640 साली बांधले गेले आणि 1761 मध्ये याची पुनर्रचना केली गेली. 1879 मध्ये बोमनजी जिजीभॉय यांनी या टेकडीच्या उत्तरेला चर्चपासून जाणाऱ्या पायऱ्या बांधल्या. या पायऱ्यावर चढून जाताना परदेशातील एखाद्या ठिकाणी आल्याचा भास होतो. आजवर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे पार पाडले आहे. 1882 साली चर्चच्या इमारतीसमोर एक सभागृह बांधण्यात आले, परंतु भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन 19व्या शतकाच्या अखेरीस चर्चची पुनर्बांधणी करण्याचे ठरले. त्यानुसार निओगॉथिक पद्धतीने नवीन चर्चची आखणी करून ते बांधण्यात आलं. चर्चची सध्याची इमारत 100 वर्ष जुनी आहे. समुद्र किनाऱ्याला लागून असलेला चर्चचा परिसर अतिशय सुंदर आहे. चर्चच्या दिशेने जाणारी रस्त्याची चढण चढताना वेगळ्याच मुंबईचे दर्शन घडते. टुमदार बंगले, मध्यम उंचीच्या इमारती, रस्त्याच्या दुतर्फा झाडांमुळे हा परिसर बघता क्षणी आपल्याला प्रेमात पडतो. मुंबईतील अनेक नामांकित लोक इथे या परिसरात राहतात, त्यामुळे त्यांना बघण्यासाठी इथे कायम लोकांची गर्दी असते. दगडाचे मजबूत बांधकाम असलेली चर्चची इमारत वास्तुरचनेचा एक उत्तम नमुना आहे. चर्चमध्ये प्रवेश करताच त्याच्या भव्यतेची प्रचिती येते. दोन्ही बाजूंना असलेले गोलकार खांब, त्यावर नक्षीकाम, बाजूच्या भिंतींमधील मोठाल्या दरवाजांना बसवण्यात आलेली काचेची तावदानं, 40 ते 50 फूट उंचीचे छत, प्रार्थनेसाठी करण्यात आलेली लाकडी बाकांची बैठक व्यवस्था आणि समोर मध्यभागी उंचावर दिसणारी मदर मेरीची मूर्ती मन प्रसन्न करून जाते. चर्चच्या भिंतीवर मदर मेरीचा जीवन प्रवास चितारण्यात आला आहे. मदर मेरीची मूर्ती पायऱ्यांच्या संगमरवरी बांधकामावर उभी आहे. मूर्तीच्या खाली मध्यभागी लिओनार्डो दा विंचीने काढलेले द लास्ट सफर हे जगप्रसिद्ध चित्र संगमरवरावर कोरलेले आहे. चर्चच्या बाहेरील बाजूस समोरच आणखी एक अर्धगोलाकार छोटी वास्तू आहे. अतिशय कलात्मक पद्धतीने तिचे बांधकाम केलेले आहे. आपण मागच्या क्लिपमध्ये बघितलेलंच आहे. वास्तूच्या मध्यभागी मदर मेरीची मूर्ती असून दोन्ही बाजूंनी वर जाण्यास पायऱ्या आहेत. मदर मेरीची मूर्ती बरोबर चर्चच्या समोर आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या वेळी मूर्ती असलेल्या काचेमध्ये संपूर्ण चर्चचे प्रतिबिंब पडते. प्रतिबिंबाच्या वर मदर मेरीची मूर्ती दिसते. छायाचित्रणाच्या दृष्टीने अतिशय सुंदर फ्रेम इथे तयार होते. मदर मेरीचे जवळून दर्शन घेण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी भाविक येथे खूप गर्दी करत असतात. दरवर्षी 8 सप्टेंबरला मदर मेरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर
त्यानंतरच्या पहिल्या रविवारपासून पुढील 1 आठवडा माउंट मेरीची जत्रा इथे भरते. या जत्रेला 3 शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. सर्व धर्मियांचे आकर्षण या जत्रेला मुंबईकर दरवर्षी मोठ्या संख्येने गर्दी करतात. जत्रेमध्ये विविध आकाराच्या आणि रंगाच्या मेणबत्त्या, फुलं, कलाकुसरीच्या वस्तू, वेगवेगळे कपडे, दागदागिने आणि खेळणी अशा बऱ्याच वस्तू विक्रीला येत असतात. ख्रिस्ती धर्माप्रमाणेच इतर धर्मांचे लोक सुद्धा येथे येऊन आपल्या मदर मेरीकडे खूप प्रार्थना करतात, आपली विश मागतात आणि आपली मदर मेरी ती पूर्ण सुद्धा करते. तर तुम्हाला आत्ताची आपली ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. फेअर वगैरे झालेला आहे, दर्शनसुद्धा झालेलं आहे. आत्ता लागली मात्र जोरदार भूक आणि ऑलीला खास ह्या लकी हॉटेलमधूनच जेवायचं होतं. आम्ही पटकन रिक्षा केली आणि लगेचच लकी हॉटेलला गेलो आणि मस्त जेवणावरती ताव मारला. सगळ्यात आधी माझी फेवरेट तंदुरी. तर चला फ्रेंड्स, जेवून घेतो आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. सो फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 5 आणि आम्ही बँड्रा इथून निघालेलो आहोत. मस्त जेवण वगैरे सुद्धा झालेलं आहे आमचं. टर्न लेफ्ट आणि जसं आपल्याला अलेक्सा सांगणार तसं आम्ही वळतो. बसेरा तर आज ऑलीने दाखवलेला आहे मला शाहरुख खानचा बंगला मन्नत. किती लोक वाट बघतायत बघ. ऑली पॅपराझी सुद्धा आहे. पॅपराझी एक झलक, शाहरुख खानच्या एक झलक साठी लोक एकदम आतुर झालेले आहेत. हा पूर्ण आहे ना ऑली? फोटो इथे करतात लोक. ओके. मन्नत. शाहरुख सर नाही आहेत आतमध्ये. लोक कशाला थांबले तिकडे? आणि इथून सुरू होतो आपला बँड स्टँड. अभी बैंड स्टैंड पे लेफ्ट हाथ ये पैन विंगा लेफ्ट एक रिंग ये पे बैंड स्टैंड. अबे दोरिया मम्मी जाना नु बैंड स्टैंड. हाँ बैंड स्टैंड जाना नु तू मगी. हांव जाना ते डॅडीन सांगलेलं म्हाका. होय. सो फ्रेंड्स, ऑलीला म्हटलेलं बँड स्टँड तुम्हाला कधी दाखवलं नाही, तर ऑलीने एकदम मनावर घेतलेलं आहे आणि आम्हाला इथे आणलेलं आहे बँड स्टँडला. मस्त फोटो वगैरे सुद्धा घातलेले आहेत आम्ही. जास्त आम्ही आतमध्ये नाही गेलो कारण की जायला पण घरी उशीर होणार आहे. तर पण फायनली ऑलीने मला बँड स्टँड दाखवलेला आहे, मन्नत बघितलेला आहे. आता पुढे जाऊन गॅलेक्सी पण बघायचं आहे, बरोबर ना? मला दाखव गॅलेक्सी. मी बघितलं तसं मागे, पण असं एकदम लक्षात नाही आता माझ्या. तर जाता जाता गॅलेक्सी बघूया सलमान खान भेटतो का आपल्याला आज. एकदा आपण इकडनं आलेलो ना ऑली, तेव्हा तुम्हाला दाखवलेलंच ऍक्च्युली, पण माझ्या लक्षात नाही. हो, किती बसवशील, किती पकवशील ना. एसी फास्ट कर बाबा, गरम होतंय. ओ माय गॉड, तो बघ सलमान खान. चेहरे की खुशी तो देखो. ऑली, तुला खरंच सलमान खान दिसला तर तू काय करशील? म्हणजे काहीच नाही करणार? कसं करशील? उतरून लगेच गाडीतून? मग भेटलो तर. अच्छा,
आणि आता समज आता तुला भेटला इथे काही ना काही फॅमिली फर्स्ट बाबा. ठीक आहे ठीक आहे, मला हेच उत्तर अपेक्षित होतं. हे राईटला हे सलमान खानचा बंगला, ते कर्टन लावलंय ना. ओके गॅलेक्सी हे एंट्री. ओके ओके ओके. किती लोक आहेत ती बघ ना इथे बघायला, एक झलक बघायला किती लोक थांबले तिथे. बाप रे बाप. सो फ्रेंड्स, मन्नत पण बघितलेला आहे आणि गॅलेक्सी अपार्टमेंट पण बघितलेला आहे. आता मी आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आमचा आजचा माउंट मेरी मदमेरीच्या दर्शनाचा व्हिडिओ कसा वाटला आणि माउंट मेरी फेअर तर ऍक्च्युली आता फेअरचा हा टाइम स्टार्ट झालेला आहे. 5:30 झालेले आहेत आता. थोडं थोडं जसं जसं संध्याकाळ होणार तसं तसं फेअरला मजा येते. पण आम्हाला फेअर आपण कधीच नाही आलो ना संध्याकाळी. आम्ही रात्रीच्या वेळेस कधीच नाही आलोय कारण की आम्हाला घरी जायला खूप लेट होईल म्हणून मग आम्ही सकाळी, आज तरी आम्हाला थोडा उशीर झाला घरून निघायला. पण डेली तर आम्ही 7 वाजता घरातनं निघतो आणि 8, 8:30, 9 वाजेपर्यंत तरी पोहोचतो. तरी पण आजचं दर्शन एकदम फर्स्ट क्लास झालेलं आहे. एकदम छान सगळं मिळालेलं आहे. मस्त भरपेट जेवलेलं सुद्धा आहे. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याशिवाय राहू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव्ह यू ऑल.